आणि स्वर्गात गेल्यावर देवादिकांनी ज्याला झुकून मुजरा केला असा शेर शिवबा होऊन गेला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। सर्व महिलांना विनंती करतो आपण सर्वांनी आपल्या खुर्च्यांवरती बसून घ्यावं। भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा आयोजित नारी शक्ती वंदन या कार्यक्रमासाठी त्यांच्या समवेत महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या महामंत्री मंजुषाताई कुद्रेवती, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष प्रज्ञाताई ढोरे। टाळ्यांच्या गडगडाटात सन्मान करूया नारी शक्तीचा, अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्राताई वाघ यांचा। धनश्रीताई बापट, प्रदेश सचिव अर्चनाताई देसाई, या सर्वांचं प्राथमिक स्वागत आपण या ठिकाणी करून घेतोय। जय भवानी, वंदे भारत माता की। आज इथे नारी शक्ती वंदन मेळावा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आपल्या सर्वांच्याच लाडक्या आमच्या प्रदेशाध्यक्षा, सर्वांच्या महिलांचं आमचं ब्रँड ॲम्बॅसिडर आमच्या चित्रताई वाघ यांचा चिपळूण नगरीत मनोमन स्वागत करते। सगळ्या महिला मोर्चाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने, उत्तर रत्नागिरीच्या वतीने जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। त्यांच्यासोबत सर्व प्रदेशाच्या पदाधिकारी आणि माझ्या महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी, माझे बेसिकचे फादर बोर्डचे सगळे पदाधिकारी उपस्थित, माझ्या सर्व आता माझी खरी मैत्रीण, जीवाश्य कंठस्थ मैत्रीण, जिचं मी आता येताना स्वागत केलं। गेले 2 महिने पाठीवर आधीपासून आहेच, पण 2 महिने पाठीवर आहे आमच्या चित्रताई चव्हाण। इतकं मी भारावून गेले ताई, त्या वाजत गाजत शेकडो महिलांसह आपल्याकडे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। अशी माझी मैत्रीण जीवाश्य कंठस्थ, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, मी भाजपची। त्या वेगवेगळ्या कार्यक्रम घ्यायच्या, मी वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे, पण आम्ही एकमेकींना निमंत्रित करून त्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहायचो, अशी आमची मैत्री। आणि आता ताई तुम्हाला एक वचन देते की आम्ही दोघी जणी तर कोकणात आलोय, आता बघाच तुम्ही या गंगा यमुनांचा संगम झालेला आहे, बघा कसं झाडून नेते ती सुरेखा खेराडे आणि चित्रताई चव्हाण। त्यांच्यासोबत युवती जिल्हाध्यक्ष आमच्या संख्याताई पवार, त्यांचंही मनोमन स्वागत करते। तसेच आमच्या काँग्रेस पार्टीच्या तालुका अध्यक्ष आमच्या श्रद्धाताई कदम यांचं पण जोरदार स्वागत करूया, त्याही आपल्या पक्षात प्रवेश करत आहे। काँग्रेस सगळं झाडून आणलं नाही आहे, 150 महिलांचा प्रवेश करतायत। त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आमच्या राधिकाताई लवेकर, त्यांचंही मी स्वागत करते। तशीच माझी मैत्रीण उबाटा सेनेची मुंबईची शाखा प्रमुख, आज ती चिपळूणमध्ये वास्तव्याला, तिचं माहेर, आमच्या शाळेची मैत्रीण, एका शाळेतच होतो, अशी माझी लाडकी मैत्रीण, जीवाभावाची मैत्रीण माझी सुजाताताई साडविलकर मॅडम, त्यांचंही मनोमन स्वागत करते। त्याही त्यांच्या भगिनींना इथे घेऊन आलेले आहेत। तसेच त्यांच्यासोबत आमच्या मालशे बहिणी पूनमताई मालशे, सध्या शहराच्या उपाध्यक्ष आहेत। या 2 महिन्यात त्यांनी एवढं छान काम केलं ताई, त्यांनी सुद्धा भगिनींना घेऊन आलेले आहेत। रसिकाताई देवळेकर यांच्याही आहेत, नुपूरताई बाचिम या सुद्धा घेऊन आलेल्या आहेत। प्रत्येक माझ्या महिला मोर्चाच्या भगिनी आहेत, ताई उत्तम काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे प्रवेश आजही होणार आहे, त्यांचं क्रेडिट त्यांनाच। आज खरोखर मला अभिमान वाटतोय की ताईंचा आजचा हा चिपळूणमधला प्रवास हा 3ऱ्यांदा झालेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात ताई फिरतायत।
हजारो महिलांच्या समोर त्यांचं मार्गदर्शन होत असतं. मी ताईंचं नेहमी मार्गदर्शन ऐकते, फोटो बघते, मी पण भारावून जाते आणि त्यांच्या याला पण उत्तर नेहमी देत असते. असं आमचं नेतृत्व, खरोखर आम्हाला खूप अभिमान वाटतोय की अशी महिला आमच्या ह्या सगळ्या भगिनींच्या नेतृत्व करतायत आणि आम्हाला खरंच म्हणजे विश्वास आहे ताई. आणि ह्या कोकणाला वाली कोण नाही आहे, तुमच्याशिवाय ह्या भगिनींना कोणी वाली नाही आहे. त्यामुळे या कालभैरवाला मी प्रार्थना करते की माझ्या ह्या ताई येणाऱ्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून यावं आणि पालकमंत्री पद आमच्या या जिल्ह्याचं ताईंना माझ्या मिळावं, जेणेकरून हा आमचा जिल्हा एकवटे सगळ्या भगिनी एकत्र करतील आणि आमच्या चित्रताई चव्हाण आणि सुलेखाताई खेराडे राईट हँड आणि लेफ्ट हँड, तुम्ही ठरवा कोणते, लेफ्ट राईट, पण आम्ही दोघी एक आहोत. खरंच जास्त वेळ घेत नाही कारण ताईंना बोलाय, मला बरंच काय बोलायचं आहे, पण आता संधी मिळाली होती म्हणूनच, कारण प्रवेशच ताई इतके भरपूर आहेत ना. सगळ्या माझ्या बचत गटाच्या महिला आल्या आहेत, CRP आल्या आहेत, अनेक महिलांना निमंत्रणं केलेली आहेत. तुम्ही माझ्या याला मान दिला शब्दाला आणि तुम्ही खरंच इथे आलात, त्याबद्दल मी तुमचे मनोमन आभार व्यक्त करते. आणि या ताईंचं आपल्याला दापोलीवर आमच्या मधुरताई खोत आलेल्या आहेत, त्यांच्या सर्व कार्यकारिणी आल्या आहेत, तसेच आमच्या उपाध्यक्षा नम्रताई, ह्या सगळ्या माझ्या भगिनी आलेल्या आहेत. माझी ही खरी मैत्रीण, आम्ही परवा प्रवेश घेतला पाथर्डी गावची अश्विनी तांबे ताई, खरंच अगदी खूप ताई उभी राग, इतकं छान काम करते. आणि तिच्या रस्त्याच्या बाबतीत तिथल्या आमदारांनी राजकारण केलंय, पण आता लक्षात ठेव, हे राजकारण खापून घेणार आहे, तुझा रस्ता होणारच. आज ताईंना आपण निवेदन द्यायचं आहे ताई, आणि ताई ह्या काम करायलाच आलेलं आहे. फार बोलत नाही ताई, मला बरंच बोलायचं होतं, पण आमच्या, पुन्हा एकदा सांगते महिलांना, आमच्या ब्रँड ॲम्बेसिडर आहेत आमच्या ताई खरंच. तसेच आमचे ह्या हॉलचे मालक गेले 60 वर्ष इथे हा मंगल कार्यालय पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर 51 रुपयांनी हॉल त्यावेळेस मिळत होता भाड्याने, आणि 8 आणे, तेव्हा 8 आणे म्हणायचे, 4 आणे 8 आणे, 8 आण्यात जिलेबीचं जेवण. आज त्यांचाही सत्कार करायचे उत्तम प्रकारे. आज गेले 70 वर्षांचे आहेत ते. तर मोहन शेठ चितळे यांचंही आपण स्वागत करायचं आहे. अनेक महिला इथे आल्या आहेत ज्यांनी सामाजिक कार्यात उत्तम त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचंही स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा मी ताईंना, म्हणजे माझ्या पाठीमागे माझा नवरा पण आहे आणि माझा चिरंजीव पण आहे कार्यकर्ता, म्हणून आम्ही छान काम करतोय. ताई तुम्ही काळजी करू नका, कोकणाची जबाबदारी आम्ही दोघींनी घेतलेली आहे. घेतलेली ना चित्रताई? तुम्ही पण चित्रताई, छोट्या मोठ्या म्हणायचं काय, ह्या मोठ्या ताई, कारण मी चव्हाण आणि वाघ ह्याच्यात सगळं जम्बलिंग होतं. मी या चित्रताई मोठ्या चित्रताई, छोट्या चित्रताई, बरोबर ना? पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनोमन स्वागत करते, ताईंचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. पुन्हा ह्या कोकणात तुम्ही या आणि सगळ्यांना हादरवून लावा, सगळ्यांना भीती वाटली पाहिजे या चित्रवाघची. पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. इथे संपते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश आपण या ठिकाणी करून घेतोय. गेली 30 वर्षे ते राजकारणामध्ये काम करत असताना त्यांनी एक निष्ठेने काम केलं होतं, परंतु आता तुला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता महिला मोर्चाचा, नारी शक्तीचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चित्राताई चव्हाण यांचं. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपलं या भाजपा कुटुंबामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समवेतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्षा संख्याताई पवार मॅडम यांचाही जाहीर प्रवेश आपण या ठिकाणी करून घेतोय. मी चित्राताईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती थांबायचंय. संख्याताई पवार यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर
काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षा महिला तालुकाध्यक्षा श्रद्धाताई कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश आपण या ठिकाणी करून घेतोय। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा राधिकाताई लवेकर यांचंही आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करून घेतोय। त्याचबरोबर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता माफ करा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुंबईतील शाखा प्रमुख सौ सुजाताताई साडविलकर आणि त्यांच्यासोबत त्यांचा गट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करतोय। त्याचबरोबर भाजपा युवा महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा पूनमताई मालशे यांच्या नेतृत्वाखाली सौ रुपाली संदीप भिसे, सौ रोहिणी विशाल भिसे, सौ अरुणा अशोक भिसे, सौ छाया सुरेश भिसे या महिलांचा या ठिकाणी आपण पक्षप्रवेश करून घेतोय। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या आणि माहिती अधिकार मध्ये ज्यांनी जनतेला एक लोकांच्या माध्यमातून माहिती अधिकाराच्या माध्यमातून लोकांची कामं ज्यांनी करून दिली त्या सुशीला शांताराम कदम आणि त्यांच्यासोबतच दीपाली बाबासाहेब काळे, प्रमिला प्रभाकर गडपे, गुलशन गणी दळवी आणि चंदा दत्ताराम माने यांचाही जाहीर पक्षप्रवेश आपण या ठिकाणी करून घेतोय। भारतीय जनता महिला मोर्चाचा चित्राताई वाघ आप आगे बढ़ो, चित्राताई वाघ आप आगे बढ़ो, सुरेखाताई आप आगे बढ़ो, चित्राताई चव्हाण आप आगे बढ़ो। त्याचबरोबर रसिकाताई देवळेकर यांच्या माध्यमातून पूनम काजारी यांचाही पक्षप्रवेश या ठिकाणी आपण करून घेतोय। आणि यानंतर या नारी शक्ती वंदन कार्यक्रमाला ज्यांचा आत्ताच शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये शेकडो महिलांना घेऊन ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय चित्राताई चव्हाण। भैरी भवानीला वंदन करून आज भाजपमध्ये मी प्रवेश केलाय आणि चित्राताई आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा ज्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये जे सुरुवातीला पद दिलं ते चित्राताई वाघ ह्या आमच्या प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादीच्या होत्या। त्या गोष्टीला आता 8 वर्ष झाली। 8 वर्षानंतर परत ताई भाजपमध्ये गेल्या आणि 30 वर्ष मी काँग्रेस टू राष्ट्रवादी हे काम केलं आणि हे काम करत असताना आता परत भाजपमध्ये प्रवेश आज माझ्या बहिणीच्या बरोबर झालाय आणि त्याचा मला अभिमान। दुसरी माझी बहीण सुरेखाताई खेराडे, तुम्ही बघितलं असाल भैरी मंदिराच्या समोर ज्या वेळेला मी आले त्याच वेळेला मिठी मारून खरोखरची सक्की बहीण रडणार नाही इतकं प्रेम त्यांनी सुरेखाताईने माझ्यावरती दाखवलं। आधीपासून होतंच पण इतकं त्यांना भरून आलं त्याचा एक मला अभिमान आणि खरंच अशा बहिणी हे संघटित होऊन त्याच्यानंतर प्रदेशच्या आमच्या महामंत्री मंजुषाताई सर्वच माझे मान्यवर आज जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भाजपचे केदारजी साठे सर, आमचे शिंदे सर इथे आहेत, त्याच्यानंतर आमचे सावर्डेकर इथे आहेत, सर्वच ताई आमचे परिमल आमचे भोसले माझा भाऊच आहे ते तर आज कित्येक महिने ताई तू कधी येतेस, तू आमच्या घरात येणार आहेस, कुटुंबात येणार आहेस, हा जो अभिमान आणि स्वाभिमान खरंच पक्ष हा पक्षाच्या ठिकाणी असतो, तो कुटुंब म्हणून आपण वावरत असतो। एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाताना भरपूर जड झालं म्हणून इतके महिने लावले कारण शरद पवार साहेब हे आमचं खरोखर दैवत होतं आणि आहे। पण काही कुरबुडी असतात की एखादी महिला पुढे जात असताना आपल्यातल्या 4 महिला एखादे पुरुष पुढे घेतात
आणि मग माझ्या कुटुंबातली माझी वहिनी सुद्धा स्मिताताई पालांडे इथे उपस्थित राहिले आहेत, माझी मामी अश्विनी सुर्वे त्या सुद्धा उपस्थित राहिले आहेत, माझं कुटुंब सुद्धा माझ्या पाठीशी राहिलं. कारण इतके 30 वर्ष काम करून जो महिलांना त्रास होतो हा त्रास कुठेतरी बाजूला करून जी नेतृत्व करणारी महिला आहे ती चित्राताई वाघ यांच्यावर विश्वास ठेवून, आज राणे साहेब आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून, आज रवींद्र साहेब चव्हाण आहेत यांच्यावर विश्वास ठेवून, फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत. आज खरोखर आम्ही खूप आंदोलनं केली. सर्वजण माझ्या महिला भगिनी बचत गटाच्या असतील किंवा सर्वच म्हणत असतील की चित्राताईने किती आंदोलनं केली. पक्षाची जबाबदारी पाळणं हेच फक्त ह्या दोन्ही चित्रांना माहिती आहे आणि दिलेली जबाबदारी हीच फक्त आम्ही पार पाडत राहतो. आणि म्हणूनच हातात घालून काम करण्यासाठी चित्राताईंबरोबर मी खरोखर अगदी आनंदाने इथे उपस्थित राहिले. आणि माझी बहीण सुरेखाताई खूप चांगलं काम त्यांनी ह्या आमच्या नगराध्यक्ष होत्या, पण तसंच जसा मला त्रास झाला त्याच्याहून जास्ती त्यांना त्रास झालेला आहे. ज्या वेळेला महिला चांगलं काम करते त्यावेळेला काही लोक ठरवतात नक्कीच हिला पुढे जाऊन द्यायचं नाही. आणि आमच्या महिला संघटनेत पण असं असतं की खरोखर एखादी महिला चांगलं काम करत असताना त्यातल्या 4 महिला नेत्यांच्या गुलाम बनतात आणि मग ते सांगतील तसं त्या वागतात आणि ताशेरे ओढायला तयार होतात. पण दैवी शक्ती असते त्या भैरी भवानीला मानून आज हा जो प्रवेश माझा ताई झालाय. तुम्हाला माझा राग सुद्धा आला, चित्राला मी इतकं भेटायला येऊन चित्रा येत नाहीये, पण कुठेतरी एक खंत असते, कुठेतरी नातं गोतं जपलेलं असतं. आणि ते पवार साहेबांच्या जवळ जसं तुमचं नातं होतं तसंच मुलीसारखं माझं नातं होतं. पण खालच्या कुरघुड्या अशा असतात की नेत्यांना असं वाटत असतं एखादी खासदारकी येते, एखादी आमदारकी येते आणि मग तिथे पैशाचा घोळ असतो. चित्रा ह्या नेहमी पारदर्शक असतात आणि कुठेतरी अडचण होईल म्हणून कुठेतरी दूर लोटण्यापेक्षा नक्कीच जिथे सत्ता आहे, तुम्ही बघत असाल दोन्ही गट तयार झाले. एक अजितदादांचा ते आमचेच होते, त्याच्यानंतर शिंदे गट तयार झाला, पण शेवटी मोदी सरकारशिवाय कुठलाच पर्याय नव्हता. आणि म्हणून जर तेथे गेले तर 100% काही विकास कामान करण्यासाठी, पण मी तर म्हणेन महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेतृत्व करायला इथे आलोय. आज 50% महिला आहेत ताई. तुम्ही बघत असाल तुमचे आम्ही सर्वच फेसबुक ट्विटरवर सर्व कामं आम्ही बघतो, पण ताई अभिमान वाटतो. तोडीस तोड उत्तर देणारी जर आमची चित्राताई असेल तर 100% त्याचप्रमाणे या रत्नागिरी जिल्ह्यात तोडीस तोड देणारी चित्रा चव्हाण आहे आणि सुरेखाताई खेराडे. 100% पक्षाची दिलेली जबाबदारी आज भैरी भवानीच्या समोर ताई तुम्हाला सांगेन 100% ह्याच्यापेक्षा जास्ती काम आम्हाला करता येईल. कारण कुरबुडी करणारे कमी आहेत. कारण तुमच्याकडे बघत असाल मी भरपूर माहिती शिंदेकडे साहेबांकडे काढली, आमच्या सावर्डेकरांकडे काढली किंवा आमच्या परिमल भोसलेजींची काढली. कसं आहे, कारण शेवटी एखादा प्रवेश करताना गेल्यानंतर कुठेतरी पडून राहायला नको. काम करणारे आम्ही व्यक्ती आहोत म्हणून सर्वच पक्षाला मानणारे असल्यामुळे विचार करून नंतर हे 3 महिने मी घालवले. दिवाळीच्या आदल्या दिवशी ताई इथे येऊन गेल्या, पण त्याच्यानंतर सुद्धा आज मी इथे जे प्रवेश केला एवढंच मी ताईंना सांगेन की 100% सक्षमीकरण काय, बचत गट काय, आज उमेद काय, त्याच्यानंतर त्यांचे संघटना काय, ह्याच्यासाठी जास्तीत जास्त ताई आम्ही लक्ष घालू की महिला सक्षम बिझनेसमध्ये कशा होतील. आत्मनिर्भर महिला आज मोदी सरकारांचा आम्ही बघतोय हे आज जवळनं मला ओळखायला मिळेल. आणि ज्या योजना आहेत मोदी सरकारांच्या त्या लोकांपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये कशा पोचल्या जातील याच्यासाठी खरा आम्ही प्रवेश केला. ताई मी तुमचे धन्यवाद मानेन, तुमचं स्वागत करेन की खरोखर कुठचीच बहीण इतक्या वेळ वाट बघणार नाही, पण इतकी वेळ करून सुद्धा तुम्ही माझा सन्मान केलात. सुरेखाताईंनी सन्मान केला. तुम्ही सर्व जेंट्स मला सर्वांची नावं पाठ नाहीत, तुम्ही सर्वांनी सन्मान केलात. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. आपल्या रूपाने नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यात एक नवीन ऊर्जा
भारतीय जनता पार्टीला नक्कीच मिळेल अशी आशा बाळगतो. आणि यानंतर या ठिकाणी आत्ताच ज्यांनी प्रवेश केला त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती जिल्हाध्यक्षा संख्याताई सुरेखाताईंना आज मी पहिल्यांदा भेटले, पण कुठेच असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटली आहे. इतका छान प्रवेश करून घेतला, आमचं स्वागत तितकंच चांगलं केलं. आणि चित्राताईंबद्दल म्हणायचं तर दोन्ही चित्राताई, म्हणजे एक चित्राताई तर माझ्या आईसारखी आहे आणि दुसऱ्या चित्राताईंना आम्ही एकदम डॅशिंग म्हणून बघत असतो कायम. म्हणजे कुठेही असू दे त्यांचे येणारे सगळे व्हिडिओ सगळे जे काय असतं ते आम्ही बघत असतो, तेव्हा असं वाटतं की नाही जे व्हावं तर चित्राताईंसारखंच व्हावं. आता आमच्या चित्राताई चव्हाण म्हणाल्या की एक राईट आहे आणि एक लेफ्ट आहे, पण मी आता तुम्हाला सांगते दोन्ही महिला आहेत आणि युवती हे मिळून आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये BJP आपल्याला किती पुढे नेता येईल याच्यासाठी आम्ही पण तुम्हाला शब्द देतो की आम्ही कुठेच कमी नसू. जे आहे दापोलीमधून असेल किंवा तुम्हाला चिपळूणमधून जे सहकार्य असेल त्यावेळेला आम्ही नक्कीच उभे आहोत आणि आपण एकजुटीने नक्की काम करूया. आनंद आहे. आणि खरं जेव्हापासनं माझी सहकारी सुरेखा खेराडे हिनी उत्तर रत्नागिरीचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बार लगातार म्हणजे तिसरी वेळ माझी आहे की मी पुन्हा एकदा या ठिकाणी आली आहे. फक्त कार्यक्रम नाही, माझ्यासारख्या सुरेखासारख्या आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे संघटन वाढवणं, पक्ष संघटन घराघरापर्यंत पोहोचवणं आणि त्या संघटनामध्ये महिलांची वाढ करणं. मला एकही या चिपळूणमध्ये येऊन असा एकही माझा प्रवास नाही की ज्या वेळेला महिला मोर्चाच्या संघटनेत वाढ झाली नाही. प्रत्येक वेळेला महिलांचे पक्षप्रवेश झाले आणि मोठ्या संख्येने महिला भारतीय जनता पार्टीत आल्या. गुहागरची आमची आबलोलीची नम्रता, तिच्या इथे आम्ही कार्यक्रमाला गेलेलो, असे कित्येक मला सांगता येतील. आणि त्याच्यामुळे सुरेखाचं मला मनापासून कौतुक आहे. आज 71 महिला जिल्हाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, पण पहिल्या टॉप 5 मध्ये जर कोण असेल त्याच्यात सुरेखा खेराडेचा 1 नंबर नक्की आहे. कधीही सांगा, रात्री 12 वाजता फोन करून सांगा सुरेखा उद्या असा असा कार्यक्रम आहे, अनिकेत दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कार्यक्रम तयार. ही ताकद असते महिलांची, याला कष्ट लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संघटन चालवणं एका बाईचं काम नाही आहे, टीमचं काम आहे. संघटन तेव्हाच जोरदार पळतं जेव्हा तिच्यासोबत तिच्या सहकारी पळतात, त्यांना त्यांच्या लिडरशिपवरती विश्वास आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्या इथं जमलेल्या, तुमचा विश्वास सुरेखावर आहे आणि आमचाही विश्वास सुरेखावर आहे. सुरेखा, मोर पॉवर टू यू. आणि मला आनंद आहे, अभिमान आहे की तुझ्यासारखी एक जिल्हाध्यक्ष कोकणासारख्या ठिकाणी काम करून अतिशय उत्तम असं पक्षाचं संघटन वाढवते आहे. आमच्या बंधूंचा पण त्याच्यामध्ये मोठा हात आहे, आम्ही असं म्हणणार नाही. आमचा परिमल, ये रे जरा कोपऱ्यात बसला, जरा दाखव कोण परिमल आहे, दिसू तर दे. हा बघा, हा माझा छोटा भाऊ, हा अनिकेत खाली बसलाय. हे असे सगळे आमचे भाऊच आहेत. पण काही म्हणतो ना, ये रे अनिकेत, ये ये ये, हा आमचा खेडचा शहराचा अध्यक्ष आहे. हे दोघं जण ज्या वेळेला मी महिला अध्यक्ष पण नव्हते तेव्हा मी आले होते, जेव्हा मी प्रदेशची उपाध्यक्ष होते. मला आठवतं फ्लडच्या दिवसांमध्ये मी आले होते. आणि या दोन्ही पोरांचं कौतुक मला याच्यासाठी आहे, सगळी शहरं पाण्याखाली होती, यांची स्वतःची घरं पण होती. त्यांच्या आया त्यांना सांगत होत्या, अरे बाबा 1 दिवस तरी घरी थांब आपल्या घरातला गाळ काढायला. पण ते म्हणले, नाही थांबा, आम्हाला काम दिलंय, पक्षाने सांगितलंय, लोकांच्या घरी जाऊन त्यांना मदत करणारी ही 2 भावंडं आहेत. आणि मला इतकं कौतुक वाटलं, मी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा खास देवेंद्रजींना सांगितलं आणि दोघांचंही फोनवरून त्यांचं बोलणं करून दिलं की ही आपली ताकद आहे, ही पक्षाची ताकद आहे. आम्ही जे म्हणतो की आपण सगळ्यात शेवट, सगळ्यात काय असेल तर राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी आणि नंतर स्वतः, या तत्वावरती जगणारी आणि वावरणारी ही भारतीय जनता पार्टीत आहे. आणि त्याच्यात आज प्रवेश घेतलेल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. चित्रा चव्हाणने आज त्या ठिकाणी प्रवेश केला आहे. चित्रा आणि मी आम्ही जुन्या सहकारी आहोत. ज्या वेळेला मी प्रदेशची अध्यक्ष त्याही वेळेला होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, आणि त्यावेळेला चित्रा रत्नागिरीची अध्यक्ष होती.
एक सालसाचं व्यक्तिमत्व, वेळेला चंडिकेचं रूप, पण एरवी तुम्ही बघाल तर अगदी सगळ्यांना घेऊन चालणारी, अतिशय उत्तम असा दांडगा जनसंपर्क. आपल्या घरातल्या बायका, आज सुरेखा बाहेर आहे, आज तुम्ही सगळ्या स्टेजवरच्या बसलेल्या बाहेर आहात, तुम्ही काम करताय सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामुळे लोकांनाही तुमच्याबद्दल माहिती आहे. पटकन आपल्या घरातल्या महिलेला कुणासोबत तू काम करते असं म्हटल्यावर जेव्हा तुमची नावं येतात ना, तुमच्या विश्वासावरती लोक त्यांच्या घरातल्या महिला तुमच्यासोबत पाठवतात, भारतीय जनता पार्टीसोबत पाठवतात. अशा या सगळ्या महिला आहेत. आणि काम करताना ज्या वेळेला एखादी महिला धडाडीने काम करते त्यावेळेला तिला त्रास हा होतोच. सावित्रीमाईंनी आपल्यासाठी रेड कार्पेट करून दिले, त्या नसत्या तर आपणही नसतो. पण त्यांनी जसे त्यावेळेला चिखलाचे आणि शेणाचे गोळे खाल्ले, आता फक्त गोळ्यांची संख्या म्हणजे काय म्हणतो, अवस्था बदललेली आहे. आता कोण शेणाचे आणि दगडाचे गोळे मारत नाही, मातीचे गोळे, आता वेगळे गोळे तयार झालेत. पण तरीसुद्धा महिलांना ताकद द्यायचं काम, महिलांच्या मागे सक्षमपणे उभं राहायचं काम हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीत होतं. हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते. आमचे नेते देवेंद्रजी, आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी सतत आमच्या मागे असतात. काय लागतंय, काय व्हायला पाहिजे, राज्यामध्ये महिलांची काय गरज आहे, इथपासून विचार करणारी आमची ही सगळी प्रदेशचे आमचे सगळे नेते असतील, आमचे राज्याचे नेते असतील. आणि या मोठ्या असा भारतीय जनता पार्टी कुठल्या राज्यापुरती मर्यादित नाही आहे, देशापुरता सुद्धा नाही. जगातली सगळ्यात मोठी कुठली पार्टी असेल तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्या जगातल्या सगळ्यात मोठ्या भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला मी पक्षप्रवेश केला होता, मला आजही आठवतंय, तेव्हा देवेंद्रजींनी मला एक वाक्य सांगितलं होतं की चित्राताई, तुम्हाला कधीही रिग्रेट होणार नाही की मी का भारतीय जनता पार्टीत आले. हा परिवार आहे आमचा, आम्ही सगळे भाऊ तुमच्यासोबत ताकदीने उभे आहोत. आज तो शब्द मी चित्राला दिलाय की तुला कधी अफसोस होणार नाही. ही पार्टी नाही, हा परिवार आहे. एकाला दुःख झालं तर सगळे धावून येतात आणि याचा मी कित्येकदा अनुभव घेतलाय. खरं तर महिलांसाठी राजकारणच नवीन आहे, हे आपलं क्षेत्र नाही. आपण पुरुषांच्या क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळे तुम्ही बघता आरोप प्रत्यारोप, खालच्या पातळीवर एखादी बाई चांगलं काम करते मग तिच्यावरती वाटेल तसं बोललं जातं. हे सतीचं वाण आहे मैत्रिणींनो. हे जे तुम्हाला दिसतात ना, हार फुलं तुरे या शॉल, हे जे सगळे मान सन्मान दिसतात ना, हे सतीचं वाण आहे. कारण याच्यामध्ये खूप काही सहन करावं लागतं. तुम्ही खूप चांगलं काम करता, मग तुम्हाला थांबवण्यासाठी, तुमचा आवाज दाबण्यासाठी जे जे काही हातखंडे वापरायला हवेत ते सगळे वापरले जातात. तुमच्या घरादारावर बोललं जातं तरी तुम्ही थांबत नाही म्हटल्यावर तुमच्या कॅरेक्टरवर बोललं जातं. पण अशा आपल्या मा जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अशा सावित्रीच्या लेकी आणि जिजाऊच्या लेकी घडवल्या आहेत की आम्हाला आता कोणी थांबवू शकत नाही. आमच्या मागे मोदीजी आहेत. तुम्ही बघा की आज जितक्या माझ्या मैत्रिणींनी, आज या ठिकाणी संध्याताई पवारसुद्धा आल्या आहेत, राष्ट्रवादीच्या युवतीच्या जिल्हाध्यक्ष होत्या, विशाखाताई चांदे आलेल्या आहेत, मीनाताई कुंभार आल्या आहेत, वैशालीताई काटदरे आहे, सृष्टी देवधर आहे, साहिल पवार आहे, पूनम सावंत आहेत, श्रद्धाताई कदम काँग्रेसमधनं आपल्याकडे आलेल्या आहेत, राधाताई लवेकर काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्ष आहे, सुजाता साडविलकर ताई उबाटा गटाच्या मुंबईतल्या शाखाताई, कुठे मुंबईमध्ये, कांदिवलीमध्ये. तर या सगळ्या जणी आल्यात. या का आल्यात? यांना काय आम्ही मंत्री करणार आहोत? यांना आम्ही काय देणार आहोत? यांना पाहिजे विकास आणि महिलांच्या सोबत सक्षमतेने चालणारा पक्ष, महिलांना विकासाकडे घेऊन जाणारा पक्ष. म्हणून या सगळ्या जणी भारतीय जनता पार्टीत आल्यात. मोदींवर विश्वास ठेवून आल्यात, देवेंद्रजींवर विश्वास ठेवून आल्यात, बावनकुळे साहेबांवरती विश्वास ठेवून आल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आणि आमच्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत. आणि मला हे अगदी सांगताना आनंद आहे, जितक्या जणी या ठिकाणी आल्यात त्यांचा यथोचित मान सन्मान पक्षाकडनं त्या ठिकाणी राखला जाईल. मी आत्ताच आमच्या सुरेखाला सांगितलं की ज्या तालुक्यातून जिल्ह्यातून महिला आपल्या पक्षामध्ये आल्या आहेत त्यांचं स्वागत करा, त्यांना जबाबदाऱ्या द्या आणि त्या पद्धतीने त्यांना कामही करायला संधी द्या. चित्रा चव्हाण आज माझ्यासोबत आली आहे. खरं सुरेखाचा माझ्यावरती खूप जीव आहे ना सुरेखा? चित्रा 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 करत असते म्हणून मी म्हटलं मी तिकडे तर दुसरी चित्रा जाऊ दे तिच्याजवळ. आणि म्हणून आज चित्रा चव्हाण सुरेखा खेराडे सोबत आहे. चित्रा चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष म्हणून
आम्ही त्या ठिकाणी घोषित करत आहोत. आणि त्याच बरोबरीने आमच्या मंजुषा कुद्रीमोती यांच्यासोबत कोकणच्या संयोजिका म्हणून सुद्धा रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या त्या ठिकाणी दोघीजणी संयोजिका म्हणून काम करतील असंही मी त्यांना या ठिकाणी सांगते. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या कामाचा पक्षाला नक्की उपयोग होईल हाही मला विश्वास वाटतो. मैत्रिणींनो, मुद्द्याकडे येऊया की आजचा जो कार्यक्रम आहे तो शक्तिवंदन कार्यक्रम आहे. आणि मला आनंद आहे की सुरेखाच्या, परिमलच्या आणि सगळ्यांच्याच परिश्रमाने आज त्या ठिकाणी उत्तर रत्नागिरीमधल्या शक्तीला वंदन करणाऱ्या शक्तिवंदनाची संख्यासुद्धा नक्कीच वाढलेली आहे. मैत्रिणींनो, शक्तीला वंदन, शक्ती म्हणजे कोण आहोत? कोण आहोत? शक्ती म्हणजे आपण आहोत की नाही? विसरलो का? काय विसरलोय का? बोलाल ना? शक्तिवंदन, शक्तीला वंदन कधी कोणी विचारलं नाही आपल्याला. तुम्हाला सांगते, तय आयातीमध्ये 1960 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यावर, माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला कोणी विचारलं नाही. आपल्यातल्या कित्येक अशा आजी असतील ज्यांनी किती वेळा बोटाला शाई लावली, मतदान करून आल्या, किती पंतप्रधान आले, किती सरकार आले, आम्हाला फरक पडला नाही, कारण आमच्या आयुष्यातच काही बदल झाला नाही. 2014 साली मोदीजी ज्या वेळेला पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यांनी सांगितलं की नाही, या देशातल्या 50% मातृशक्तीला आपण काय देऊ शकतो. तुम्ही आठवण करा, 2014 पर्यंत आपण टॉयलेटला कुठे जायचो का? जातच नव्हतो. जायचो ना? कुठे जायचो? आणखीन कुठे जायचो? जंगल में झाड़ों के पीछे. इथे काय म्हणतात? टमरेल का टिंपाट? काय म्हणतात? कारण प्रत्येक विभागामध्ये जाते तिथे वेगळं वेगळं म्हणतात. टमरेल घेऊन आपण जायचो. गाडी आली का उभं राहायचं आणि गाडी गेली का खाली बसायचं. कार्यक्रम चालू होता आपला. आणि हे आपण वर्षानुवर्ष करत होतो. कुणाला त्याच्यामध्ये काही करावं असं वाटलं नाही. पण मोदीजी ज्या वेळेला पंतप्रधान झाले, मैत्रिणींनो नीट ऐका, आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे हा. मोदीजी ज्या वेळेला पंतप्रधान झाले ते म्हणाले, या देशातली इज्जत रस्त्यावरती जाणार नाही. या महिलांची इज्जत ही देशाच्या गावामध्ये आज इज्जत घर बनवायचं काम जर कुणी केलं तर ते आपल्या नरेंद्र मोदींनी केलंय. आणि म्हणून सुरुवातच तिथून झाली. आपली एवढी काळजी की बाई गरोदर झाल्यापासून तिला योजना चालू आहेत. अख्ख्या जगात कुठल्या देशात नाही पण आपल्या भारतामध्ये चालू आहेत. बाई गरोदर राहिली की बाई तुझं घरी बाळणपण करू नको, सुईणीला बोलवू नको, घरी करू नको, जीवाला धोका आहे, आई जाईल, मुलगा जाईल, किंवा मग त्या ठिकाणी काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतात. ही काळजी घेऊन त्यांनी सांगितलं, पंतप्रधान मातृवंदन योजना काढली की ताई बाळणपणासाठी कुठे जा? अगं कुठं जा? हॉस्पिटलला जा. आता मला तुम्ही सांगा, बाळ कोणाचं? एकटीच बाई बोलते बिचारी बघा. बाकीच्या सगळ्या थंड पडल्या. अगं पोरं कोणाची आणि काळजी कोणाला? आता एवढी आपली काळजी कोण घेणार का? तुम्ही सगळ्या थंड पडल्यात. तू ते समोसे आणले वाटतं, त्याचा सुगंध जसा नाकात गेलाय तर बायांची तोंडच बंद झाली आहेत. बोलणार की नाही तुम्ही सगळ्या? आता मला सांगा, पोरं कोणाची आहेत आणि काळजी कोणाला? आता एवढा काळजी करणारा पंतप्रधान आपल्याला मिळणार आहे? ताई तू घरी बाळणपण करू नको, हॉस्पिटलला जा, तुझ्या खात्यामध्ये 6,000 रुपये पाठवतो, असं योजना देणारे पंतप्रधान आपले, ज्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. मैत्रिणी, आईला दूध चांगलं यायला पाहिजे. पुढचं बघा, आईला चांगलं दूध यायला पाहिजे, बाळाचं वजन वाढलं पाहिजे, म्हणून त्या आईला पोषण आहार द्यायचं सुद्धा काम आपल्या मोदींनी केलंय. मैत्रिणींना, जे आजपर्यंत कधी कोणी केलं नव्हतं. कुणाच्या डोक्यात पण आलं नाही की हे सगळं व्हायला पाहिजे, पण नाही झालं. कोरोनासारख्या काळामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने एका बापाच्या भूमिकेत मोदीजी आपल्या सगळ्यांच्या मागे उभे राहिले.
गरीब कल्याणचं धान्य घेताय की नाही? राशनचं धान्य घेताय की नाही? घेताय का नाही? आता हे धान्य काय फक्त भाजपवाल्यांना देत आहेत का? सगळ्यांना देत आहेत ना? की या देशातलं कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे. अशी खूप परिवार आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे, काम करतील तर रात्री जेवतील. आणि अशा वेळेला त्यांच्यासाठी सुद्धा गरीब कल्याणसारखी योजना आणली, कुणालाही उपाशी झोपू दिलं नाही. वॅक्सिन घेतलं तुम्ही सगळ्यांनी? किती जणींनी घेतलं जरा हात वर करा. सगळ्यांनी घेतलंय? माहेरच्या सासरच्या सगळ्या लोकांनी घेतलंय? पैसे दिलेत का ग? पैसे कोणी दिलं? वॅक्सिन कोणी दिलं? आता जर वॅक्सिन नसतं तर आपण पण इथं नसतो, आपलं पण जयराम श्रीराम जय जयराम झालं असतं. विचार करा की काहीही नव्हतं, 100 रुपयाचं जरी वॅक्सिन ठेवलं असतं तरी द्यायला आपल्याकडे पैसे नव्हते. आणि अशा वेळेला एका वडिलांच्या भूमिकेमध्ये मोदी त्या ठिकाणी उभे राहिले आणि या देशाला जगवायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या नरेंद्र मोदींनी केलं. तुमच्यापैकी किती जणी आहेत ग ज्यांच्या नावावरती घरं आहेत? जरा हात वर करा. राहतं घर तुमच्या नावावर, म्हणजे पहिलं नाव तुमचं, हां, दुसरं नाही, पहिलं नाव. हां, ज्यांचं आहे त्यांची नावं लिहून घे, यांच्या नवऱ्यांना बोलव, सत्कार करून टाकूया आपण. हां, तुमचं काय? कोणाच्या नावावर घरं? आमच्या. है ना? काय ग? कोणाच्या नावावर? नाही नाही, पहिलं कोणाचं? आहे का नाही? नाही, मी काय जास्त गमजा मारत नाही, माझं घर पण नवऱ्याच्याच नावावर आहे. पण तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगते, जितके येऊन गेले पंतप्रधान, त्यांनी आपल्या पोरांना, पोरींना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या आगल्या बगल्या बच्चांना, या सगळ्यांना करोडपती केलं. पण मोदीजी असे की या देशातल्या प्रत्येक गरीब बाईला लखपती दिदी बनवायचं काम मोदीजी करतायत. पंतप्रधान आवास योजना बाबाच्या नाही, बाईच्या नावावरती घर जाणार. आज ती लखपती दिदी बनवायचं, आज 1 कोटी आणि पुढच्या याच्यामध्ये 3 कोटी, अजून 1 कोटी बनवलंय, 3 कोटी अजून बनवायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय. आपल्या जन्मापासून तर सरणापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी आपल्या सोबत आहेत. तुम्ही विचार करा की कसा जन्म झाला पाहिजे, मुलीचं प्रमाण कसं वाढलं पाहिजे. मला याच्यासाठी कोकणाचा भयंकर अभिमान आहे, कारण इथे मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातं. इथली बाई चिवट आहे, इथली बाई कष्टाळू आहे. इथे जितक्या जणींच्या हातात हात घेईन ना, मऊ हात कोणाचे लागणार नाहीत, खरखरीत हात लागतील. कारण कष्ट करणाऱ्या चिवट अशा महिला या कोकणामध्ये आहेत. परिस्थितीला कधी शरण जात नाही. मी आजपर्यंत कधी असं ऐकलं नाही की परिस्थितीला कंटाळून कुठल्या आमच्या कोकणातल्या भावाने आत्महत्या केली असेल. परिस्थितीला कंटाळून एखाद्या बाईने काही आत्महत्या केली असेल, कुठल्या बाईला जिवंत जाळलं असेल, हे कोकणामध्ये मी ऐकलेलं नाही. आणि असे अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये एक समाज व्यवस्था उभारण्यामध्ये कोकणाचा खरोखरच पहिला नंबर लागतो. मी काल सिंधुदुर्गात होते, सकाळी दक्षिण रत्नागिरीमध्ये होते, आज उत्तर रत्नागिरीमध्ये, आणि हे मला प्रकर्षाने नेहमी जाणवतं मैत्रिणींना. आणि म्हणून आपल्या जन्मापासून तर सरणापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर पण उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधान स्वनिधी योजनेसारखी योजना आहे. आज घरी जा आणि नवऱ्याला सांगा मला 10,000 रुपये दे, मला व्यवसाय करायचा आहे. किती जणींचे नवरे देतील? टुक्के मारू नका, खरंच सांगा. नवरे म्हणतील तुला कोणी सांगितलं? चित्राताईंनी काय नवीन डोक्यात टाकलंय तुझ्या? आणि तुला काय येतं धंद्यामधलं? तुला काय करणार आहे? तुला माहिती आहे किती टेन्शन असतं? तू करते तेवढं कर, लाखाचे 12,000 नाही करायचे. आपल्यावर विश्वास आहे का नवऱ्यांचा? काम धंदा माझी बायको करेल म्हणून विश्वास आहे. पण मोदीजींचा आपल्यावर विश्वास आहे. 10,000पासून 20 लाखापर्यंतचं पंतप्रधान स्वनिधी योजना, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना. कुठे गेली आमची यशोधरा? खूप सुंदर काम करते, हिला भेटा. सुरेखा, हिला बोलव नंतर. त्याचबरोबरीने मुद्रा लोन, असे कित्येक गोष्टी तुमच्यासाठी आहेत. फुलं विका, फळं विका, पोहे विका, उपमे विका, उकडीचे मोदक विका, अजून काय विकायचं ते विका, साड्या विका, काही करा, व्यवसाय करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. याच्यासाठी आत्मनिर्भर बनवायचं काम सुद्धा मोदीजींनी आपल्याकडे केलंय. मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत का? आहेत मोबाईल? आहेत ना? काय ते म्हणतात स्मार्टफोन. त्याच्यामध्ये प्ले स्टोर आहे का? प्ले स्टोर.
त्या प्ले स्टोअरमध्ये नमो ॲप लिहा, नमो ॲप, आणि ते नमो ॲप प्रत्येकीने डाउनलोड करा. त्या नमो ॲपमध्ये काय आहे? त्या नमो ॲपमध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या सगळ्या योजना नमो ॲपमध्ये. तुमच्यासाठी आम्ही काय काय करतोय, या देशातल्या भगिनीसाठी काय करतोय, हे कोणाला विचारायला जायची गरज नाही. आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जा, नमो ॲप लिहा, ते नमो ॲप डाउनलोड करा. तुम्हाला डे टू डेचे अपडेट येतील की आता तुमच्यासाठी काय, आता तुमच्यासाठी काय. फॉर्मसुद्धा त्याच्यात आहे, फॉर्म भरा, फॉर्म सबमिट करा. तुमच्या जवळच्या केंद्रावर कुठे जायचं आहे त्याचं तुम्हाला माहिती त्याच्यामध्ये येईल. आणि अशा पद्धतीने या योजनांचा लाभ घ्या मैत्रिणींनो. आपल्याकडे आपल्या घरी येऊन कोणी काही देणार नाही, थोडेसे कष्ट आपल्याला सुद्धा घ्यावे लागतील. आणि म्हणून नमो ॲपसारखा चांगला साथीदार आपला दुसरा कुठलाच नाही आहे. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केल्यानंतर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तो खूप मोठा आहे. मला घर दिलं मोदीजी, तुम्ही पाणी दिलं मोदीजी, तुम्ही गॅस दिला मोदीजी, तुम्ही लाईट दिली मोदीजी, तुम्ही मला स्वतःच्या पायावर उभं केलं, पण जर मी जिवंतच नाही राहिले तर मला या सगळ्याचा काय उपयोग आहे. आपण बघतो या समाजामध्ये काही हरामखोर लोक आहेत, या लोकांच्या वाकड्या नजरा आहेत मुलींवर, या लोकांच्या वाकड्या नजरा आहेत महिलांवर. आपण जेव्हा बघतो 4, 5, 6 वर्षाच्या लहान लहान लेकरांवरती बलात्कार होतात, त्यांना मारून टाकून दिलं जातं. त्यात लेकरांना माहिती नाही की माझं शरीर काय आहे आणि यांनी माझ्यासोबत काय केलं आहे. मैत्रिणींनो, मी अशा मुली बघितल्या की ज्या मुलींचं लहानपण हरवून गेलं आहे, पोटापर्यंत संपूर्ण फाटून निघाल्यानंतर त्या मुलीला नैसर्गिक पद्धतीने शू आणि शी सुद्धा करता येत नाही. 9-9, 10-10 ऑपरेशन्स होतात, पोटाजवळ पिशवी बांधली जाते, नैसर्गिकरित्या काही करता येत नाही. जोरात हसली, जोरात रडली, उड्या मारल्या तरी पोटातले आतडे बाहेर येतात. इतकं वेदनादायी जीवन हे त्या लहान लहान लेकरांना भोगावं लागतं. कित्येक महिला अशा आहेत ज्यांच्यावरती बलात्कार केले जातात, त्याच्यामध्ये वय नाही आहे, कारण हे विकृत हरामखोर आहेत आणि ते सगळ्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या लेकरासोबत अशी घटना होते, एखाद्या महिलेसोबत अशी घटना होते. हे बलात्कार काय महिलांच्या मर्जीने होतात का गं? नाही, त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते. आणि हा बलात्कार फक्त त्या बायकांच्या शरीरावर नाही, त्यांच्या जीवनावर होतो, त्यांच्या परिवारावर होतो. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्या महिलांची चूक नसते. आणि अशा वेळेला एक बाई म्हणून आपल्या मनामध्ये काय येतं? या हरामखोरांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? काय वाटतं का? काय वाटतच नाही. कसली शिक्षा व्हायला पाहिजे? फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. ती बायका आपल्या कोण लागत असतात का? त्या मुली आपल्या कोणी लागत असतात का? अरे पण कोणाची तरी कोण लागते, जीव कापून निघतो आपला. अरे कोण आहे ते? या हरामखोरांना चेचून काढलं पाहिजे, या हरामखोरांना फाशी दिली पाहिजे. ही देशातल्या प्रत्येक ताईची आणि देशातल्या प्रत्येक माईची ही इच्छा. मोदींनी हा आवाज ऐकलाय आणि 150 वर्ष जुने कायदे आपल्यासाठी बदलले. आता भारतामध्ये वाकड्या नजरेने जर कुठल्या मुलींवर बघितलं, त्या हरामखोराला फाशीची शिक्षा होणार आहे मैत्रिणींनो. बलात्कार करणाऱ्या नराधमांना आता सोडलं जाणार नाही. कुठल्या महिलेवर बलात्कार झाला तर त्या नराधमाला सुद्धा त्या ठिकाणी देहदंडाची शिक्षा आपल्याच मोदी सरकारने ठेवलेली आहे. आपण बघतो घटस्फोटासाठी जेव्हा बायका जातात, मी तर असं म्हणते या देशातली नाही जगातली अशी कुठली बाई असेल जी घटस्फोटाला तयार असेल. खूप सहन करते ती. जेव्हा तिच्या जीवाशी येतं ना, तेव्हा कुठेतरी नाईलाजाने तिला हा निर्णय घ्यावा लागतो आणि ती घटस्फोटासाठी तयार होते. कारण तुम्ही असाल, मी असेल, या सभागृहातली एकूण एक बाई, आपलं सगळ्यात आपल्याला प्रिय काय आहे? आपला जीव कशात आहे? आपल्या संसारामध्ये, आपल्या मुलांमध्ये. आणि त्यावेळेला जेव्हा त्याला नख कुठेतरी लावलं जातं, त्यावेळेला ती चवताळून उठते, पण तिच्या हातात तारीख पे तारीख याच्या शिवाय काहीच नसतं. अशा मी कित्येक बायका बघितल्या ज्यांची लेकरं लहान असतात, त्यावेळेला घटस्फोटाची तारीख पडलेली असते. मुलं मोठी होतात तरी आईच्या घटस्फोटाच्या तारखा चालूच असतात, कारण तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख. अशा मी बायकाही बघितल्यात ज्या मला कित्येक बायका फोन करतात आणि त्या सुरेखा सांगतात, ताई माझ्या नवऱ्याला उचलून न्या आणि चांगला फोडून काढा. मी म्हटलं काय झालं? काय नाही हो, दारू पितो, काम करत नाही, मला रोज मारतो, जेवण फेकून देतो. रोज म्हणते मेला तर बरं होईल, मेला तर बरं होईल, रोज बोलते त्याला, मेलाच तर बरं होईल. आणि जेव्हा वटपौर्णिमा येते तेव्हा
तेव्हा बाई घोटभर पाणी सुद्धा पित नाही, अन्नाचा दाणा खात नाही, दोऱ्याची बंडलं घेऊन गोल 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 गोल. अरे म्हटलं काल तर बोलली मेला तर बरं होईल, आणि आज काय 7 जन्म हाच. ती म्हणते नाही ताई, माझ्या मुलांचा बाप आहे, माझी मुलं लहान आहेत, आज ना उद्या मोठे होतील, माझे दिवस बदलतील. ही आपली भारतीय नारी आहे. आणि म्हणून अशा ताईंसाठी सुद्धा मोदीजी उभे राहिलेत. ते म्हणलेत आधी कसं व्हायचं, ती बाई त्या ठिकाणी आपल्या मुलीला वाढवण्यासाठी, आपल्या मुलाला वाढवण्यासाठी कामधंदा करायची, पोटाला चिमटा काढून मुलांना वाढवायची. माझ्यासोबत जे झालंय ते मुलांसोबत व्हायला नको म्हणून समोरचा माणूस यायचाच नाही तारखेला, ऑलरेडी दुसरं लग्न करून त्याला पोरं बाळं झालेली असायची, आणि ही बाई मात्र त्या ठिकाणी कोर्टाच्या चक्रा मारायची. मोदीजी म्हणले अब ये नहीं चलेगा, अब तारीख पे तारीख नहीं होगी. समोरचा माणूस कोर्टात नाही आला तरी सुद्धा खटला चालणार आणि त्याला सुद्धा शिक्षा होणार आणि आपल्या ताईला त्या ठिकाणी न्याय मिळणार. मैत्रिणींनो, हे कधीच झालं नाही, कधीच कोणी विचार केला नाही. ज्यांच्या घरी अशा घटस्फोटाच्या केसेस चालू आहे त्यांनी जरा थोडंसं, त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती की याचं दुःख काय, याच्या वेदना काय. अशा वेदना समजणारा, आपली गरज समजणारा पंतप्रधान आत्ता आपल्याकडे. आणि तुम्हाला मैत्रिणींनो सांगते, पंतप्रधान होणं ही नरेंद्रजी मोदी यांची गरज नाही, आपली गरज आहे. की जर मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले तर येणारा प्रत्येक दिवस या देशातल्या महिलेचा असेल. हे वाक्य माझं तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवा. हे मला तुम्हाला सांगायचं. किती करतायत आपल्यासाठी, किती करतायत. कॅन्सर सारख्या व्याधीने बायका मरतायत. आधी 100 मध्ये 2-3 ऐकायला यायच्या, आता 100 मध्ये 80 ऐकायला येतात. गर्भाशयाचा कॅन्सर, छातीचा कॅन्सर. आणि आपण कसे असतो, जेव्हा जरासं दुखतं तेव्हा आपण जात नाही डॉक्टरकडे, जेव्हा काहीच होत नाही तेव्हा जातो. आणि डॉक्टर सांगतात की आता काही होणार नाही, 3री स्टेज आहे, 4थी स्टेज आहे. मोदीजींनी हे बघितलं की अरे जगामध्ये जितक्या महिला कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरने मरण पावतात त्याच्या सगळ्यात जास्त महिला या आपल्या देशाच्या मरण पावतात. आणि मग त्यांनी ठरवलं की आता या देशातली कुठली बाई कॅन्सरने मरणार नाही. मग काय करायचं, मग त्यांनी आता वय वर्ष 9 ते वय वर्ष 14 या वयातल्या मुलींना कॅन्सर न होण्याची लस द्यायचं काम चालू करणार आहेत. ती सुद्धा मोफत, कुठलाही चार्ज न करता. आणि त्यामुळे मैत्रिणींनो, आपली याच्या पुढची येणारी जी पिढी आहे, ज्या आपल्या मुली आहेत त्या कॅन्सरने मरणार नाही. इतका बारीक विचार करणारा नेता, इतका बारीक विचार करणारे प्रधानमंत्री आपल्याला या ठिकाणी लाभले. सांगण्यासारखं खूप आहे. महिलांच्या योजनांवरती मोदीजींनी जे केलं आहे ते जर मी बोलले ना तर दिवससुद्धा कमी पडेल. इतक्या योजना आपल्यासाठी आहेत. मैत्रिणींनो, आज मी तुमच्याकडे शक्तिवंदन कार्यक्रम, आपल्या सगळ्या मैत्रिणींचा प्रवेश याच्यासाठी तर आलीच आहे, पण याच्यासोबत मोदीजींचा निरोप तुम्हाला द्यायला आली आहे. मोदीजींनी सांगितलं आहे की तुम्ही देशातल्या माझ्या सगळ्या बहिणींना आणि माझ्या आईला जाऊन माझ्याकडनं धन्यवाद म्हणा. का धन्यवाद म्हणायचं, की जर या माय माऊलींनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि मला मतदान केलं नसतं तर मी तुमच्यासाठी काही करू शकलो नसतो. म्हणून धन्यवाद या मातृशक्तीला. अशा पद्धतीने आपल्याला धन्यवाद मोदीजींनी त्या ठिकाणी दिलेत मैत्रिणींनी. आणि म्हणून मी मगाशी बोलले की मोदीजींना पंतप्रधान होण्याची गरज नाही, आपल्याला गरज आहे की तेच पंतप्रधान झाले पाहिजेत. आणि म्हणून घराघरामध्ये मुंग्यांसारखं तुम्ही फिरलं पाहिजे, मुंग्यांसारखं फिरलं पाहिजे. आता आपण बघतो, सपने नहीं हकीकत बुनते हैं तभी तो लोग किसको चुनते हैं, किसको चुनते हैं. सपने नहीं हकीकत बुनते हैं तभी तो लोग मोदी को चुनते हैं. ही आज या देशामध्ये मोदी की गॅरंटी आहे. आणि मोदी की गॅरंटीच ही आहे की काम पूरे होने की, बोला जो है वो पूरे होने की 100% गॅरंटी. ये है मोदी की गॅरंटी. मैत्रिणींनो, ही तुमच्यासाठी आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मोदीजी काम करतायत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देवेंद्रजी काम करतायत. तुम्ही सगळे एसटीने जाता का, जाता का नाही जात? फारच समोसे जास्त घुसलेत नाकामध्ये. हां, एसटीने जाता का नाही?
खुश आहात सगळ्या? नक्की? तिकीट किती? अर्ध तिकीट आहे. अर्ध तिकीट आहे. मला आठवतं की ज्या वेळेला या घोषणेची घोषणा झाली होती या अर्ध्या तिकिटाची, त्यावेळेला मी माझ्या सहकाऱ्यांसाठी नाशिकपासून मालेगावपर्यंत गेले होते. आणि त्यावेळेला नेहमीप्रमाणे विरोधकांनी टीका केली की काय अर्ध तिकीट करून तुम्ही काय केलं मंजुषा? येडेत सगळे, त्यांना कळलंच नाही. चिपळूणची बाई अर्ध तिकीट घेऊन सिंधुदुर्गात जाते, बांद्याला, दोडामार्गला. चिपळूणची बाई अर्ध तिकीट घेऊन पनवेलला जाते, मुंबईला जाते, पुण्याला जाते, ठाण्याला जाते. ती काय फक्त अर्ध तिकीट घेऊन जाते का? आत्मविश्वास घेऊन जाते की मी एकटी जाईन पण आणि एकटी परत येईन सुद्धा. आजकाल तर इतके वांदे झालेत माझ्या भावांनो, फोन येतात, हे काय केलं, काय झालं? अहो म्हणे बायका आम्हाला आता जाऊच देत नाही बाहेर. त्या म्हणतात तुमच्या एका तिकिटात जाऊ पण आणि येऊ पण. हे अर्ध तिकीट नाही, या तिकिटाबरोबरचा विश्वास वाढवायचं काम आमच्या देवेंद्रजींनी केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लेक लाडली सारखी योजना आणली. या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी पोरगी 18 वर्षाची होईपर्यंत ती लखपती आहे. मी जे तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे नाही अडचण, पण बाकीच्या ठिकाणी आहे, आजही आहे. मुलगी नको म्हणतात. का नको? तर लग्न करायचं, तिला शिक्षण करायचं, मग मुलगी नको अशी कुठलीच आई नाही ग. 6 मुली झाल्यावर पण 7वी मुलगी असेल तर ती नाही म्हणणारी आई कोण आहे का? कोण नाही. आपल्याला आपली सगळी मुलं सारखी असतात, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. मोदीजी म्हणले नाही, मुलींना जन्म द्या, बेटी बढाओ बेटी पढाओ. देवेंद्रजी म्हणली मुलींना मारू नका, मुलींना जन्म द्या. आणि म्हणून लेक लाडली सारखी योजना तुमच्या आमच्यासाठी आणली. हॉस्पिटलमध्ये आता जाल तर केस पेपरचे 10 रुपये सुद्धा लागणार नाहीत, कॅशलेस. अशा पद्धतीच्या विविध योजना या तुमच्यासाठी आल्या आहेत. CRPच्या ताई इथं आल्यात. आल्यात का ग? CRPच्या ताई आल्यात? आल्यात? बचत गटाच्या ताई? CRP ताईंचं मानधन जे सांगितलंय ते दिलंय. आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे. बरोबर आहे ना? हो का नाही? आणि ते सुद्धा येण्याचं काम येणाऱ्या दिवसात होणार आहे मैत्रिणींनो. रिव्हॉल्विंग फंड 15,000चा 30,000 या महिन्यापासून लागू होणार आहे. परवा तुम्ही बघितलं यवतमाळला जवळपास 5 लाख CRP आणि बचत गटाच्या महिला त्या ठिकाणी यवतमाळला आपल्या लाडक्या प्रधानमंत्री मोदीजींना भेटायला त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि म्हणून येणारा एक एक दिवस आपला मैत्रिणींनो, महिला सक्षमीकरण आणि महिला सशक्तीकरण फक्त भाषणामध्ये नाही तर कृतीमध्ये आणायचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. देवेंद्रजी मला नेहमी म्हणतात, चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, महिलांच्या हाताला काम द्यायला पाहिजे. मी खरंच आभारी आहे साहेबांची की देवेंद्रजींनी जे सांगितलं त्याच्यानंतर राज्यामध्ये आम्ही 1200 महिला सेवा सहकारी संस्था त्या ठिकाणी काढल्या आहेत. तुमच्याकडच्या सुद्धा सेवा सहकारी संस्था या ठिकाणी आहेत. आणि दादा आता आमच्या महिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाही. चिपळूणच्या बाईला चिपळूणमध्ये काम, खेडच्या बाईला खेडमध्ये काम, रत्नागिरीच्या बाईला रत्नागिरीमध्ये काम, अशा पद्धतीची सुविधा येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे मैत्रिणींनी. असे नानाविध योजना या आपल्यासाठी आल्या आहेत. पण आपण म्हणतो ना, चांगलं काम जरी चाललं असेल तरी विरोधकांना काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये, महिलांच्या सवतीचं मीठ पण काय लागतं? काय लागतं? अळणी लागतं. काय करायचं आता? चांगलं चाललंय त्या दुधामध्ये काय टाकायचं? खडा टाकायचा. कोण म्हणतं मी बारामतीचा तेल लावलेला पैलवान, कोण म्हणतं मी मुंबईचा काडी पैलवान. पण या सगळ्या पैलवानांचा वस्ताद एकच आहे, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या वस्तादांना धोबी पछाड करणार ते आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, ज्यांचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. देश जैसा हो. आणि म्हणून मैत्रिणींनो, आज मोठ्या संख्येने तुम्ही आलात. ज्या माझ्या मैत्रिणी आल्यात त्यांच्या सहर्ष वदनाने मी पार्टीमध्ये स्वागत करते. ही पार्टी विथ डिफरन्स आहे, इतर पार्टीसारखं नाही. पक्ष म्हटला की राजनीती येते,
मोदी जी म्हणतात, हम राजनीति के लिए नहीं, राष्ट्रनीति के लिए काम करते हैं. आणि त्याच वक्तव्यावरती भारतीय जनता पार्टीची सगळी सेना ही त्या ठिकाणी काम करत असते. एकूण एक माझा भाऊ हा प्रत्येक ताईच्या मागे सक्षमपणे उभा आहे. रवींद्रजी चव्हाण असतील, जे सतत या ठिकाणी कोकणामध्ये अभेद्य पहाड बनून आल्या गेल्या सगळ्या लोकांना मदत करत असतात, कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात, त्यांचं सुद्धा आज आवर्जून कौतुक केलं पाहिजे. ज्या वेळेला मला आठवतं पक्ष सत्तेमध्ये नव्हता आणि तेव्हा चित्रा, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळेला तुम्ही खूपच जोरात होतात आणि आमच्यावरती, आमच्या नेत्यांवरती खटले भरायचं काम, आत टाकायची प्लॅनिंग, एवढं सगळं त्यावेळेला झालं. कार्यकर्ते हवालदिल झाले होते, पण आमच्या रवींद्र चव्हाणांसारखा नेता या कोकणामध्ये ठाम इथं बसला होता की प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आज मी उभा आहे. आणि आज ज्या वेळेला मी कोकणात फिरते त्यावेळेला मला ते ठाई ठाई जाणवतं. कार्यकर्त्याला जिवंत ठेवायचं काम, कार्यकर्त्याला उभं करायचं काम, कार्यकर्त्याला त्याच्या मागे सक्षम रीतीने उभं करायचं काम आज रवींद्र चव्हाणांनी केलंय. आमचे नेते राणेसाहेब सगळेजण कार्यकर्त्यांच्या मागे आज त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहताना मला पाहायला मिळतात. मी सिंधुदुर्गात गेले, निलेशजी राणे भेटले, नितेशजी राणे भेटले, आमचे राजनभाऊ तेली भेटले, प्रभाकरजी सावंत भेटले. हे सगळी भावंड, या सगळ्यांची नावं मी याच्यासाठी घेते की ही पार्टी विथ डिफरन्स आहे. महिलांना एकटं सोडत नाही, त्यांच्या मागे सक्षमपणे उभी असतात. छोट्या मोठ्या कुरबुरी तर घरामध्ये प्रत्येकाच्या असतात आणि त्याच पद्धतीने पण मन मिटाव आणि एक फॅमिली, एक तत्व या उक्तीवरती भारतीय जनता पार्टी काम करत असते. मला खरं तर या पक्षात येऊन 5 वर्ष झाली, पण अनिकेत मला वाटतच नाही मला 5 वर्ष झाली. मला असं वाटतं मी वर्षानुवर्ष भाजपामध्येच काम करतेय. इतकं एका प्रेम, कारण हे एकतर्फी प्रेम नसतं, फक्त मी म्हणून जमणार नाही. कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी तितकंच प्रेम आणि विश्वास माझ्यावरती दाखवला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही मंत्री बनू शकता, तुम्ही खासदार बनू शकता, तुम्ही काही बनू शकता, पण संघटनेचं पद मिळणं हा सर्वोच्च मान आहे आणि ते माझ्यासारख्या महिलेला मिळालंय याचा मला मनापासूनचा अभिमान आहे आणि आनंद आहे. पक्षाने जी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे ती प्राणपणाने लढून मी त्या ठिकाणी रिझल्ट देण्याचा प्रयत्न करीन. मला आज इथे आवर्जून हेही सांगायचं आहे की सुरेखासारख्या माझ्या सहकारी माझ्यासोबत आहेत. मंजुषा कुद्रीमोतीसारखी उच्च विद्याविभूषित डॉक्टर आहे ती, आमची अर्चना देसाई बँकेच्या डायरेक्टर आहेत त्या, आमची प्रज्ञा ढवण, या ज्या माझ्या, या आमची यशोधरा गोडबोले, या ज्या प्रदेशवरच्या ज्या माझ्या सगळ्या सहकारी या ठिकाणी बसल्या आहेत, या सगळ्या या आपल्या एका झपाटल्यासारखं, म्हणजे रात्री झोपेत जरी तुम्ही आम्हाला असं हलवलं तर आम्ही तुम्हाला म्हणू पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन, उज्ज्वला योजना, उजाला योजना, इतकं आम्ही म्हणतो ना, ते येड लागलेलं असतात ना, त्या पद्धतीने झपाटल्यागत माझी सगळी टीम काम करते आणि त्याचीच परिणिती आज दिसतीये की आज उत्तर रत्नागिरीमध्ये अतिशय उत्तम अशा पद्धतीने काम चाललंय. मैत्रिणींनो, मनापासूनचा आनंद झाला. सुरेखा, तुझं किती कौतुक करू मी. मला खरंच आनंद आहे की एक माझी अशी सहकारी. कधी कधी असं असतं ना की पटकन 1 दिवसामध्ये काहीतरी उभं करायचं आहे. मग आमचे काही असे जिल्हे आहेत 71 जिल्ह्यांपैकी की यांना जर रात्री 12 वाजता मी फोन केला तर 9 वाजता रिझल्ट मिळणार आहे. त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये उत्तर रत्नागिरी 1 नंबरला आमचा जिल्हा आहे की सुरेखा खेराडेला रात्री सांगितलं, सुरेखा उद्या सकाळी 9 वाजता ताई काय करायचं आहे, असं असं आंदोलन कर, काय काळजी करू नका. 9:30ला माझ्या मोबाईलमध्ये फोटो सकट दणदणीत आंदोलन झालेलं. अशा सहकारी आहे. आणि हे आमचे बावनकुळेजी नेहमी म्हणतात की देव दुर्लभ असे कार्यकर्ते आणि देव दुर्लभ असे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. मैत्रिणींनो, इथं स्काय इज द लिमिट. मी चित्राला सांगितलं तू काळजी करू नको, हा समुद्र आहे, हे डबकं नाही आहे. आणि या समुद्रामध्ये जो जो काम करतो तो कधी आला पक्षामध्ये हे महत्त्वाचं नाही, तो काय काम करतो हे महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार त्याला जबाबदाऱ्या दिल्या जातात. ज्याचं उदाहरण तुमच्या समोर चित्रा वाघ म्हणून मी या ठिकाणी आहे. आम्ही हे सगळं काम करतो, आमच्या मागे ताकद आहे देवेंद्रजींची. आम्ही हे सगळं काम करतो, आमच्या मागे ताकद आहे आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजींची आणि तीच ताकद तुमच्या सगळ्यांच्या मागे उभी राहील एवढा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. जरा एक घोषणा देऊया सगळ्यांनी. मागच्या पण
अगं हो, याच्या पुढे समोस्यांची एंट्री शेवट. जोरात एकदा आपण सगळ्यांनी घोषणा देऊया. मी म्हणते, माझ्या मागे तुम्ही म्हणा, नरेंद्र मोदी और कमल का फूल. म्हणा एकदा, नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और. आता थांबा, फक्त मागच्या म्हणा, नरेंद्र